आज आपण पाहू की जर तुम्हाला स्टॉक सिलेक्शन कसं करायचं माहिती नाही आहे किंवा फंडामेंटल टेक्निकल ॲनालिसिसचं जास्त नॉलेज नाही आहे किंवा कोणाला वेळ भेटत नाही की एवढा वेळ नाही आहे की सगळे स्टॉक मार्केटमधले सगळे स्टॉक्सचं ॲनालिसिस कसं करायचं. आणि कारण की स्टॉक मार्केटमध्ये बघितलं तर NSE मध्ये 2,500 काहीतरी स्टॉक्स आहेत आणि BSE मध्ये 6,000-6,500 काहीतरी स्टॉक्स आहेत. तर त्याच्यामधले कोणते स्टॉक्स निवडायचे, कारण की स्टॉक ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग करताना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कोणता स्टॉक निवडता, तरच त्याच्या सगळ्या पुढच्या गोष्टी बरोबर होतात. कारण की बाकी पण भरपूर गोष्टी असतात, किती पैसे लावता, पोझिशन किती आहे तुमच्या, टोटल जो कॅपिटल आहे त्याच्या किती पर्सेंट तुम्ही पोझिशन घेतली आहे किंवा पोर्टफोलिओ तुमचं किती डायव्हर्सिफाय आहे, कोणत्या सेक्टरमध्ये किती अलोकेशन आहे, सध्याचं कोणतं सेक्टर आउट फॉर परफॉर्म करतंय, ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत. पण सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट गोष्ट आहे की स्टॉक कसं सिलेक्ट करताय, तुम्ही कोणतं सिलेक्ट करताय, कधी सिलेक्ट करताय, किती दिवस ठेवायचा, किती पैसे लावायचे, हे सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. हे सगळं नंतर येतात. पण सगळ्यात इम्पॉर्टंट स्टॉक कसा सिलेक्ट करायचा. मेनली समजा तुम्हाला वेळ नाही किंवा जास्त नॉलेज नाही आहे, पण तुम्हाला स्टॉकमध्ये पैसे लावायचे आहेत, ॲटलिस्ट तुम्हाला एवढं माहिती की स्टॉकमध्ये पैसे लावल्यावर चांगले रिटर्न भेटतात, स्टॉक वरती जातो किंवा खाली पण येतो, असं नाही वरच जातो. पण जनरली तुम्ही लॉंग टर्मसाठी बघितलं तर चांगले रिटर्न्स भेटतात कोणत्या पण FD पेक्षा, म्युच्युअल फंडपेक्षा. तुम्ही जर स्वतः शिकले या गोष्टी तर स्वतः मॅनेज करू शकता, कोणाची गरज नाही तुम्हाला याच्यातून पैसे कमवण्यासाठी. आणि एकदम सिम्पल गोष्ट आहे, जास्त कॉम्प्लेक्स करण्यात अर्थ नाही. तुम्ही शेअर मार्केटला जेवढं कॉम्प्लेक्स पद्धतीने बघता तेवढं ते कॉम्प्लेक्स होत जातं आणि एंड त्याचं लॉसमध्ये होतो. ठीक आहे. आणि जर तुम्ही म्युच्युअल फंड करत असाल तर नक्की म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकता तुम्ही, दर महिन्याला SIP करता काहीतरी, तर ही गोष्ट तुम्ही शिकलीच पाहिजे. कारण की म्युच्युअल फंड तुम्हाला वाटत असेल रिस्क फ्री आहे, पण म्युच्युअल फंड हे काय करतात, तिथे एक फंड मॅनेजर असतो. तो फंड मॅनेजर तुमचे सगळे पैसे स्टॉक मार्केटमध्येच लावतो, दुसरीकडे नाही लावतो. 95% पेक्षा जास्त पैसा म्युच्युअल फंडचा हा स्टॉक्समध्ये लावलेला असतो. मग ह्याच गोष्टी जो फंड मॅनेजर करतोय ते तुम्ही स्वतः करू शकतात. मला नाही वाटत की त्याच्यामध्ये काही असं मोठं रॉकेट सायन्स आहे की जो नॉर्मल माणूस नाही करू शकत. फक्त एक कॉमन सेन्स पाहिजे आणि थोडीशी इमोशनल कंट्रोल पाहिजे की लॉस दिसतोय तरी पण थोडासा स्वतःवरती कॉन्फिडन्स पाहिजे. या गोष्टी मेन आहेत, बाकी काही त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे. तर आपण हे बघू की कमी वेळेमध्ये 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला स्टॉक सिलेक्शन करायचं. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक वेबसाईट सांगतो. फक्त त्या वेबसाईटवर जाऊन किंवा त्याचं ॲप पण आहे, मोबाईल ॲपवर पण तुम्ही इन्स्टॉल करून त्या गोष्टी करू शकता, जर तुम्हाला डेस्कटॉपवर किंवा लॅपटॉपवर नसेल जमत तर. ठीक आहे. आणि ह्याच्या अगोदरच एक माझा व्हिडिओ आहे की स्टॉक सिलेक्शन कसं करायचं, सेम व्हिडिओ आहे, फक्त त्याच्यामध्ये थोडं बेसिक फंडामेंटल मी एक्सप्लेन केलं. त्या व्हिडिओला भेटलेल्या भरघोस प्रतिसादामुळे मी पार्ट 2 बनवतोय. 2 डिजिट व्ह्यूज आलेत त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं मला खूप आनंद झाला. त्याच्यामुळे मी आता पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलं की लार्ज कॅप कंपन्याच काय असतात, मिड कॅप कंपनी, स्मॉल कॅप कंपनी काय आहेत, का बरं लार्ज कॅप किंवा मिड कॅपमध्येच इन्व्हेस्टिंग केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी मी 2-3 व्हिडिओ अगोदर बघितलं, तर त्या बेसिक गोष्टी आहेत. ठीक आहे, तो व्हिडिओ बघून घ्या. आता मी तुम्हाला सांगतो की सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे investing.com वर. तर इथे investing.com टाईप केलं, गुगलवरती एंटर केलं, जी पहिला सर्च येईल त्याच्यावर क्लिक करा. ठीक आहे. आता हे माझं ऑटोमॅटिक त्यांनी लॉग इन केलं आहे, तर तुम्हाला इथं जीमेल ID किंवा मोबाईल नंबर टाकून तुमचा लॉग इन करावं लागेल. जर जीमेल ID नसेल तर जीमेल ID ओपन करू शकता इझिली मोबाईल नंबरचा वापर करून. तर माझं लॉग इन आहे, इथं माय वॉचलिस्ट म्हणून येतं आहे, किंवा तुम्हाला इथं गेल्यानंतर इथं पण दिसेल माय वॉचलिस्टवर मी क्लिक केलं, एक असं पेज ओपन होईल. तर इथे हे सगळ्या वॉचलिस्ट आहेत माझ्या. ही पहिली, ही दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, हे मी क्रिएट केलेल्या आहेत. तर ही जी माझी पहिली वॉचलिस्ट आहे ह्याच्यामध्ये हे सगळे स्टॉक्स आहेत, जवळपास 400-500 स्टॉक्स आहेत. हे कोणते स्टॉक्स आहेत, निफ्टी 500. तर निफ्टी 500च का घ्यायचा, कारण की
निफ्टी 500 ह्या शेअर मार्केटच्या टॉपच्या 500 अशा कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्यांचं कॅपिटलायझेशन आहे, म्हणजे मार्केट कॅप त्यांचं सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामध्ये सगळ्या तुमचे फक्त लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप सगळ्या कंपन्या त्याच्यामध्ये कव्हर होतात. आणि तुमचं सेक्टर वाईज पण सगळे सेक्टर त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. मार्केटमध्ये जेवढे पण सेक्टरमध्ये कंपन्या आहेत, ऑटोमोबाईल, बँक, मेटल, फार्मा, FMCG, रिअल्टी, PSU बँक, PSE, हे सगळे सेक्टर त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामधून ह्या 500 स्टॉकची लिस्ट इथं ज्यावेळेस तुम्ही क्रिएट करता, तर ही लिस्ट कशी क्रिएट करायची ना, हा 2-3 व्हिडिओ अगोदर तो मागचा जो व्हिडिओ त्याच्यात मी एक्सप्लेन केलं की इन्व्हेस्टिंगवरती ही लिस्ट इथे इम्पोर्ट कशी करायची. हे मॅन्युअली नाही करावं लागत, हे तुम्हाला त्या व्हिडिओत कळेल. तरी पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की इथे एक इम्पोर्ट वॉच लिस्ट म्हणून ऑप्शन आहे. याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक करता तर हे पेज ओपन होईल. इथं ब्राउजवर क्लिक करा. ब्राउजर क्लिक करून तुम्हाला ती फाईल, जी एक्सेल फाईल तुम्ही डाउनलोड केली, त्या फाईलवर इथं क्लिक करून ओपन करायचं आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही ओपन करता इथे एक ऑप्शन येईल नेक्स्टचा, हा ऑप्शन ओपन होईल. नेक्स्ट करून ओके करायचं. तर तुमची सगळी ती आत्ताची जी लिस्ट दिसते ती तुम्हाला तिथं तशी दिसेल. आणि ती फाईल कोणती आहे जी तुम्हाला इम्पोर्ट करायची, ती फाईल मी तुम्हाला कसं सांगतो. इथं तुम्ही टाईप करा निफ्टी 500 स्टॉक लिस्ट आणि पुढे NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं NSE. याच्यावर क्लिक केलं, पहिली जी लिंक येईल त्याच्यावर क्लिक करा. नंतर हे पेज ओपन होईल. ह्या पेजवर ही फाईल आहे बघा, CSV फाईल ओपन क्लिक करा, ती डाउनलोड होईल. मी ओपन केली आणि ही फाईल ओपन करा. त्याच्यानंतर हे 5 कॉलम दिसतील तुम्हाला इथं, कंपनी, इंडस्ट्री, सिम्बॉल, सिरीज, ISIN कोड. तर हे पहिले 4 सिम्बॉल डिलीट करावं लागतात. हे डिलीट करा. पहिली एक वरची रो आहे ISIN कोड लिहिलेली, ती पण डिलीट करा आणि फक्त ही लिस्ट सेव्ह करा. ठीक, सेव्ह करा, यस करा त्याला. आणि मी आत्ता जे सांगितलं तुम्हाला की ती इम्पोर्ट इथं करावं लागते. इथं इम्पोर्ट गेल्यावर इथं इम्पोर्ट करा, ते इम्पोर्ट करा. तर ही पूर्ण वॉच लिस्ट जी आहे 500 स्टॉकची, ती तुम्हाला अशी दिसेल. लोड होईल. 500 स्टॉक असल्यामुळं खूप वेळ घेतो त्याला. हे तरी लवकर झालं. ठीक आहे. ही 500 स्टॉकची लिस्ट दिसेल. आता ह्या प्राईस इथं वेगवेगळे टॅब आहेत. प्रत्येक स्टॉकचे प्राईसचा जो डेटा आहे आजचा, तर तो किती, कधी ओपन झाला, कधी क्लोज झाला, तो दिसेल. पर्सेंटेज चेंज म्हणजे आज स्टॉक किती वर गेला, किती खाली गेला. रेड म्हणजे आज खाली गेला आणि ग्रीन म्हणजे वर गेला. ठीक आहे. त्याच्यामध्ये व्हॉल्यूम किती आहे आणि टाईम. जनरली हे निफ्टी 500चे जे स्टॉक्स आहेत हे लार्ज कॅप कंपनीज किंवा यांच्यामध्ये व्हॉल्यूम खूप जास्त आहे. यांचं फ्री फ्लोट कॅपिटलायझेशन खूप जास्त आहे, मार्केट कॅप जास्त आहे. आणि यांचे जे फंडामेंटल्स आहेत ते जनरली स्ट्रॉंगच आहेत. 99% कंपन्यांचे फंडामेंटल्स हे चांगले आहेत. म्हणजे आणि असं पण तुम्हाला जर शॉर्ट टर्मसाठी ट्रेडिंग करायचं आहे, 3-6 महिने, वर्षभर, 2 वर्षच्या आतच ट्रेडिंग करायचं आहे, तर तुम्ही निफ्टी 500 मधला कोणता पण स्टॉक घेऊ शकता. फक्त हे बाकी आता मी जे पुढे गोष्टी सांगणार आहेत त्या चेक केल्यानंतर. ठीक आहे. तर हे 500 स्टॉकची लिस्ट आली. त्याच्यानंतर इथं बघितलं तुम्ही, हे फंडामेंटल्स दिसतील तुम्हाला. फंडामेंटल्समध्ये काही असे बेसिक गोष्टी दिल्यात त्यांनी, सगळं नाही दिलेलं. मार्केट कॅप किती आहे, त्यांचा रेव्हेन्यू किती आहे, रेव्हेन्यू म्हणजे त्यांचं किती सेल्स होतोय, या गोष्टी. आता मार्केट कॅपवर तुम्ही इथं क्लिक केलं तर सगळ्यात जास्त मार्केट कॅपची कंपनी वरती आली. इथं 1 ट्रिलियन. मग त्याच्यानंतर हे सगळे ट्रिलियनवाल्या कंपन्या आहेत. मग खाली बिलियनवाल्या चालू होतील. मग सगळ्यात मोठी कंपनी ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त पैसा आहे, तर तो सगळं इथं वरती येईल. मग इथं रेव्हेन्यू वाईज पण जर समजा कोणत्या कंपनीचा सगळ्यात जास्त सेल्स आहे तो बघायचा असेल तर इथं क्लिक केलं तर हे इथं दिसतं. आता हे काही कंपन्यांचं तो दाखवत नाहीये, बहुतेक माहीत नाही का दाखवत नाही, पण बाकी कंपन्यांचं सगळं दाखवते. ट्रिलियन्समध्ये सेल्स आहे यांचा. त्या कंपन्या बघू शकता किंवा त्यांच्यामध्ये डेली ट्रेडिंग किती होत आहे. तर ह्याच्यावर क्लिक केलं तर वरती सगळ्यात जास्त व्हॉल्यूम कोणत्या कंपनीचं आहे ते दिसेल. व्हॉल्यूम का इम्पॉर्टंट आहे, कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला इझिली ट्रेड भेटतो किंवा जेव्हा तुम्ही क्लिक करता ऑटोमॅटिक बाय सेल या सगळ्या गोष्टी इझिली होतात. व्हॉल्यूम जास्त पाहिजे कधी पण. EPS, PE रेशो, बीटा व्हॅल्यू या सगळ्यात दिले, पण फंडामेंटल्स जास्त ट्रॅक करण्याची गरज नाही जर शॉर्ट टर्म ट्रेडिंग करताय. त्याच्यानंतर टेक्निकल म्हणून एक टॅब आहे. टेक्निकलमध्ये इथं दिसतंय की त्यांनी प्रत्येक स्टॉक्सला इथं रेकमेंड केलंय की 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती तो काय सांगतोय, स्ट्रॉंग सेल सांगतोय. आणि आवरली कॅन्डल जर बघितली त्याच्यावरती पण सेल सांगतोय. तर हे इंट्राडे ट्रेडरसाठी किंवा 1-2 दिवसासाठी जे ट्रेड करताय त्यांच्यासाठी हे युजफुल आहे. आणि इथं हे सेटिंग सुद्धा चेंज करू शकता तुम्ही, सांगतो मी तुम्हाला. नंतर परफॉर्मन्समध्ये बघितलं तर त्यांनी
प्रत्येक स्टॉक्सने आज किती पर्सेंटेज रिटर्न्स दिलेत किंवा कमी झालेत, सेम एक आठवड्यामध्ये किती दिलेत, किती वरती गेला किती खाली गेला, सेम एक महिन्यामध्ये, एक वर्षामध्ये आणि 3 वर्षामध्ये किती रिटर्न्स दिलेत त्या स्टॉकनी, ही सगळी लिस्ट इथं दिसेल तुम्हाला ऑटोमॅटिक. नंतर जर बघितलं तर कॅन्डलस्टिक, आता याच्यावर मी क्लिक करून ठेवलं आहे ऑलरेडी. आता याच्यावर क्लिक केलं ना खूप वेळ घेतो, लोड गेला, त्याच्यामुळे मी ऑलरेडी ते केलं आहे या टाईममध्ये. इथं बघू शकता त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ॲक्च्युली कॅन्डलस्टिक ते लोडच नाही झालं. ठीक आहे, मी याला रिफ्रेश करतो परत एकदा. ते थोडा वेळ घेईल लोड होण्यासाठी. याच्यावर तोपर्यंत मी तुम्हाला हे सांगतो की कॅन्डलस्टिक म्हणजे काय. तुम्ही जर बघितलं की कॅन्डलस्टिक पॅटर्न्स काय असतात, ही हे बघा, ही इमेज तुम्हाला दिसते. ही इमेज बघितली तुम्ही, जस्ट टाइम फ्रेम सेट करता, कोणत्या पण शेअरचं कॅन्डल बघता, तर इथं तुम्ही समजा डेली टाइम फ्रेम सेट केली तर ही कॅन्डल म्हणजे 1 दिवसाची कॅन्डल असं, आणि समजा वीकली केली तर ही कॅन्डल म्हणजे 1 आठवड्याची कॅन्डल. म्हणजे 1 आठवड्यामध्ये प्राइस किती वर गेली खाली गेली, ही डोजी कॅन्डल बघा. ह्याच्यामध्ये बघा म्हणजे ग्रीन कॅन्डल जी असते, ग्रीन म्हणजे प्राइस वर गेली आणि रेड म्हणजे प्राइस खाली गेली, आणि ज्याच्यामध्ये अशा वीक फॉर्म होतात वरती खाली. याचा अर्थ काय, प्राइस वर गेली म्हणजे बायर्स आले, बायर्सनी बाय केला तो स्टॉक, प्राइस वर गेली. पण सेलर्स आले, सेलर्सनी परत खाली आणला, परत जिथं स्टॉकची किंमत होती सकाळी स्टॉक मार्केट ओपन झालं त्याच्या परत खाली इथपर्यंत आणला. पण परत बायर्स आले, बायर्सने इथपर्यंत आला आणि 3:30 वाजता इथं तो क्लोज झाला, असं त्याचा अर्थ. तर सिम्पल हेच लॉजिक सगळ्या कॅन्डल्समध्ये तुम्हाला भेटेल. फक्त काही कॅन्डल्सचे पॅटर्न असे असतात की त्याच्यावरून तुम्ही सिंगल कॅन्डल बघून गेस करू शकता की स्टॉक वर जाईल किंवा खाली जाईल, किंवा काही कॅन्डल्सचे पॅटर्न असे असतात की ते 2 कॅन्डल्सवरून तुमच्या लक्षात येऊ शकतं की तो स्टॉक इन फ्युचर भविष्यामध्ये वरती जाईल किंवा खाली जाईल, किंवा हे 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत. 3 कॅन्डल बघून तुम्ही जज करू शकता. जनरली 2 आणि 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न्स जे आहेत ना ते जास्त रिलायबल आहेत. त्याच्यामुळे सिंगलवरती न जाता 2 किंवा 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न्स किंवा असे ह्या टाईपचे असेंडिंग ट्रायंगल, डिसेंडिंग ट्रायंगल, डब्ल्यू पॅटर्न, इन्व्हर्टेड डब्ल्यू, किंवा ते जे काय असतात कप अँड हँडल, हेड अँड शोल्डर, हे सगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. पण हे तुम्ही ह्याच्या डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही, त्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवतोय की तुम्हाला ते सगळ्या गोष्टी फिल्टर होऊन ऑटोमॅटिक दिसतील. ठीक आहे, तर आता मी कॅन्डलस्टिकवर क्लिक केलं आहे पण अजून तर काय हे लोड झालेलं नाही आहे. आपण थोडा वेट करू आणखीन. त्याच्यामध्ये तो खूप वेळ घेतो कारण की 500 स्टॉकची लिस्ट आहे. ठीक आहे, आता आपण एक करू शकतो, मी दुसऱ्या आता ही 500 स्टॉकची जरी लिस्ट असली, मी दुसऱ्या ह्याच्यावरती एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवतो. मी IT स्टॉक्स किंवा FMCG स्टॉक सिलेक्ट केले. ठीक आहे, आता हे कमी स्टॉक्स आहेत, याच्यामध्ये इझिली होऊन जाईल. याच्यावर मी जस्ट कॅन्डलस्टिक सिलेक्ट करतो. आता हां, हे बघा, आता हे इथं ओपन झालं. याच्यामध्ये दिसतंय की इथं सिम्बॉल आला, टाइम फ्रेम तुम्ही कोणती घेतलेली. आता हे जे टाइम फ्रेम आहे, रिलायबिलिटी आहे, म्हणजे किती 1 स्टार म्हणजे कमी रिलायबल आणि 3 स्टार म्हणजे जास्त रिलायबल. आणि तो जो चार्ट पॅटर्न फॉर्म झाला आहे कॅन्डलस्टिकचा, तर त्याचं काय नाव आहे, इथं बुलिश हॅमर आहे, 3 आउटसाईड डाऊन, बुलिश सिंगल फिंग, हँगिंग मॅन, हे सगळ्या गोष्टी. तर ते हे पण बघण्याची गरज नाही तुम्हाला. कॅन्डल, इथं कॅन्डल्स आहेत की किती कॅन्डल यूज केल्यात त्यांनी. 1 कॅन्डल यूज केली, 1 कॅन्डल वरती तो 2 स्टार म्हणतोय, किती रिलायबल आहे. एका कॅन्डलचा आधार घेऊन त्यांनी हे बाकी सिग्नल दिलेत की तो बाय सिग्नल आहे. ग्रीन म्हणजे वरती जाऊ शकतो आणि रेड म्हणजे खाली येऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सेटिंग चेंज करायची. आपल्या हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. याच्यात तुम्हाला काय करायचं, कस्टमाइजमध्ये जायचं आणि तुम्हाला जर काही महिन्यासाठी ट्रेड घ्यायचा आहे, 2-3 महिने, 6 महिने, वर्षभर, जनरली हे जे टाइम फ्रेम आहेत 15 मिनिट, 30 मिनिट, हे ऑफ करून टाका. 1 तास, 5 तास डेली कॅन्डल, कारण की ह्या जर ऑन केलं तर तो जो सिग्नल आहे तो जास्त ॲक्युरेट येत नाही. तर वीकली कॅन्डल हे 1W म्हणजे 1 वीक, 1 आठवडा, आणि 1M म्हणजे 1 मंथ, 1 महिना. तर ह्या 2 कॅन्डल्सचं जो बॉक्स आहे तो टिक झाला, बाकी अनटिक करा. आणि पॅटर्न तुम्हाला कसा पाहिजे, कंप्लीट झालेला पाहिजे का इमर्जिंग पाहिजे. कंप्लीट म्हणजे तो आता पूर्ण झाला आहे व्यवस्थित. इमर्जिंग म्हणजे तो अजून फॉर्म होतोय, म्हणजे फॉर्म
होण्याचं जवळपास आलं तर एमर्जिंग आपण काढून टाकू सेफ साईडसाठी. आणि तुम्हाला कोणते स्टॉक्स पाहिजेत, बुलिश का बेरिश? बुलिश म्हणजे की जे वरती जाऊ शकतात, बेरिश म्हणजे खाली येऊ शकतात. तर मी बेरिशवरती काढून टाकलं, कारण की मला असं वाटतं की मार्केट वर जाऊ शकतं. बेरिश काढून टाकलं. आणि किती रिलायबल पाहिजे, 1 स्टार, 1 स्टार, 2 स्टार. तर मी 1 स्टार काढलं, 2 स्टार काढलं आणि ते अप्लाय म्हटलं. ठीक आहे. आता तो हे जे आपली जी सेटिंग आहे त्याच्यानुसार त्यांनी बघा हे 2 स्टॉक दिलेत मला, डाबर इंडिया आणि टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट. हे असे 2 स्टॉक्स आहेत की त्यांचं मागच्या वीकमध्ये, मागच्या महिन्यामध्ये यांनी खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे. आणि ते काय सिग्नल देतात आपल्याला की आपण हा स्टॉक बाय करू शकतो शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी. इथं 3 स्टार आलेलं आहे. आणि हा जो कॅन्डलस्टिकचं नाव आहे तो पण देतोय. मॉर्निंग स्टार पॅटर्न इथं बनला आहे. 3 अपसाईड अप पॅटर्न बनला आहे टाटा कन्झ्युमरवरती. आणि किती कॅन्डल त्यांनी यूज केलं त्याच्यासाठी, 2 कॅन्डल यूज केल्यात आणि याच्यासाठी 3 कॅन्डल यूज केलं. तर अशा पद्धतीने हा स्टॉक्स तुम्ही इथं यूज करू शकता. आणि सेम ह्या स्टॉक्सचं जे काही बाकी गोष्टी आहेत, परफॉर्मन्स झालं, हे 2 स्टॉक्स समजा डाबर आणि पतंजली फूड्स. ठीक आहे. या 2 स्टॉकचे इथं तुम्हाला दिसते की 1 आठवड्यामध्ये किती रिटर्न्स दिलेत. सेम पतंजली किंवा टाटा कन्झ्युमर आपण जो 2 निवडले त्यांनी 1 आठवड्यात किती दिले. तर डाबरने 7% प्लस दिलेत, तर टाटा कन्झ्युमरने मागच्या 1 दिवसामध्ये 1 आठवड्यामध्ये -4% म्हणजे 1% कमी. तर 1 महिन्यामध्ये त्यांनी किती रिटर्न्स दिले, 1 वर्षामध्ये चालू म्हणजे आजच्या दिवसापासून मागचं 1 वर्ष, किंवा जे काही मागचे हे जे वर्ष आहे हे आपलं इकॉनॉमिक कॅलेंडरचं वर्ष आहे, तर त्याच्यामध्ये किती त्यांनी रिटर्न्स दिले, 3 वर्षात किती रिटर्न्स दिले, हे सगळे इथं बघायला भेटेल. आणि टेक्निकल्समध्ये गेल्यावरती इथं सुद्धा एक गोष्ट चेक करा, फक्त कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि टेक्निकलवरती चेक करायची. सेम जी सेटिंग आहे, सेटिंगमध्ये तुम्हाला हे 15 मिनिट आवरली काढून वीकली आणि मंथली ॲड करायचं आहे. आणि इथं तुम्ही डेली पण ॲड करू शकता. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बरेचसे स्टॉक दिसतात डेली. जेव्हा मी ऑन करतो तर ठीक आहे, मी डेली सुद्धा काढून टाकतो, आणखीन चांगले स्टॉक भेटतील. ठीक आहे. नाही, त्यांनी काय केलंय की आता मी या सेटिंग ज्या लावल्यात, सॉरी आवरली काढलं हां, ह्या सेटिंगवर त्यांनी सगळे स्टॉक दिलेत. पण सगळ्या स्टॉकवरती तो काय म्हणतोय, म्हणजे ही वेबसाईटवरचं जे काही हे ॲनालिसिस करण्यापाठीमागचं जे काही त्यांचं प्रोग्रामिंग असेल, जे काही इंडिकेटर यूज करत असतील, त्याच्यामधून त्यांचा काय सिग्नल आहे. त्यांचा सिग्नल आहे की डाबर इंडियामध्ये स्ट्रॉंग बाय आहे. वीकली वरती गेले तर स्ट्रॉंगली बुलिश आहे, मंथली वरती गेले तर न्यूट्रल आहे. म्हणजे घेऊ पण शकता किंवा नाही पण घेऊ शकत. तर हे ह्याच्यामधून तुम्ही जे काय 2 स्टॉक सिलेक्ट केलेत, की आपण काय बघितलं होतं, डाबर आणि टाटा कन्झ्युमर. आता डाबरमध्ये त्यांनी तर दिलंय की स्ट्रॉंग बाय आहे आणि मंथलीमध्ये म्हणतोय न्यूट्रल आहे. ठीक आहे. आणि टाटा कन्झ्युमर बघितलं तर वीकलीवरती, आठवड्याच्या अनालिसिसवर तो सांगतो की स्ट्रॉंग बाय म्हणजे तुम्ही घेऊ शकता, आणि मंथलीवरती पण स्ट्रॉंग बाय म्हणजे इथं जास्त कन्फर्मेशन. तर हा स्टॉक्स तुम्ही इथं निवडू शकता, टाटा कन्झ्युमर. ओके. तर ह्या 2 गोष्टी आहेत, टेक्निकल आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न. हे इथं तुम्ही फक्त हे कस्टमाइजचं यूज करून इझिली स्टॉक फाइंड करू शकता. फक्त मेन आहे की तुम्हाला जी काही ही लिस्ट आहे इथं ती इम्पोर्ट करता आली पाहिजे. जरी ठीक आहे ही इम्पोर्ट जरी नाही करता आली, काही तुमचे 20-25 स्टॉक्स असतील, तर तुम्ही सिम्पली इथं ॲड करू शकता. इथं ॲड सिम्बॉल म्हणून आहे, इथं क्लिक करा. याच्यावरती समजा मला टाटा मोटर्स ॲड करायचं, टाटा मोटर्सवर क्लिक केलं मी, टाटा मोटर्स खाली दिसलं मला, इथे त्याच्यावर क्लिक करू तर इथं बघा इथं टाटा मोटर्स ॲड झालं. तर अशा पद्धतीने तुम्ही जेवढे पण स्टॉक्स आहेत ते मॅन्युअली ॲड करू शकता. आणि मेनली हे जी वेबसाईट आहे investing.com, तर ही याच्यामध्ये भरपूर सगळ्या गोष्टी आहेत, न्यूज आहेत, ॲनालिसिस आहेत, वर्ल्ड मार्केटचं ॲनालिसिस आपण करू शकतो. US असो, कोणत्या पण देशाचा असो, सगळ्या प्रकारचे चार्ट, करन्सी असेल, कमोडिटीज असतील, किंवा क्रिप्टो करन्सी असेल, किंवा कोणतं पण तुमचं म्युच्युअल फंड असेल, ETF असतील, लिक्विड फंड असेल, A to Z गोष्टी तुम्हाला याच्यावर भेटतील. मी याच्या रिलेटेड भरपूर सगळे व्हिडिओज पोस्ट कराल इन फ्युचरमध्ये. तर एक चांगली वेबसाईट आहे. आणि याचं ॲप पण आहे इन्व्हेस्टिंगचं, ते मोबाईलमध्ये सुद्धा यूज करू शकता. तर हे सेम वॉच लिस्ट तुम्ही मोबाईलमध्ये क्रिएट करून ह्या सगळ्या गोष्टी मोबाईलमध्ये ट्रॅक करू शकता. जर तुम्हाला रिअल ट्रेडिंग नसेल जमत किंवा भीती वाटत असेल तर पेपर ट्रेडिंग ट्राय करू शकता सुरुवातीला. की पेपर ट्रेडिंग म्हणजे तुम्हाला पैसा लागत नाही, एक व्हर्च्युअल मनी त्याच्यामध्ये त्या ॲपमध्ये दिलेला असतो, आणि त्याचा यूज करून तुम्ही कोणता पण स्टॉक्स बाय करू शकता. तर तुम्हाला ॲटलिस्ट डेली कळेल की समजा मी 1,000 रुपयाचं इन्व्हेस्ट केले 1 महिन्यामध्ये, तर
काय होतं, 1,000 रुपये किती वाढतात, किती कमी होतात. तर मी असं तुम्ही 6 महिने ट्रॅक करा, वर्षभर ट्रॅक करा आणि डिसाईड करा की करायचं का नाही करायचं स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग, सगळ्या गोष्टी. पण माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने केलं पाहिजे. US मध्ये बघितलं तर 50% जास्त पॉप्युलेशन आहे ज्यांचं स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहेत US मध्ये. हेच प्रमाण भारतात बघितलं तर ते मॅक्स 3% आहे, 3-4% फक्त. म्हणजे US आणि आपलं कम्पॅरिझन आपण करू शकतो. त्याचं इंटरप्रिटेशन किंवा त्याचा अर्थ कसा काढायचा आहे प्रत्येकाने डिसाईड करा. ठीक आहे, ओके, थँक्यू.